तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, गावन सप्ताह चालू आहे. तर मित्रांनो, मनास वाटते आता चौथा पारा चालू आहे, म्हणजे आमचा पारा चालू आहे. तिसरा पारा सुटलेला आहे. सकाळचे उठलो 7ला, मला जायचा होता 8चा पारा होता, पण काय टाईमपास झाला त्याच्यामुळे जावायला भेटलं नाही. तर आता अंग बिंग धुवलं मस्त, काय कायच खाला नाही. पहिला सांगते कायच खाला नाही, उपाशी झालं. कारण उपास आहे म्हणा, त्याच्यामुळे 8 दिवस काय खाला नाही. तर उपास आहे त्याच्यामुळे मी चाललो होतो देवलान. आणि देवलान गेलो ना, असं वाट लावू डायरेक्ट ढोला बिला बसून फोडू ढोल. काय होईल तर होईल, बघून जाईल. तर चला लहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि एन्जॉय करा. येतच काय देवलान? अरे काय ते फोटो नुसतं हं? देवलान येतच काय? देवलान हं? देवलान जा, जा, जा. सप्तला येतच काय? तू येतस काय? नाही येऊ ना, ये मग आयोला टाटा बाय बाय करून. आमची चिमी काय दिसे नाही. नारी इथं कपडं धुवते सकाळपासून. 7ला उठली, 7 पासून धुवते कपडे, तर अजून कोण नाही. म्हणजे जरासाच कपडे आहेत, तरी पण नाटका जाम करायला. हा जरासा नाही तर मग किती येते नाटका? किती करशील तू? जास्त नाटका करशील. अन्नूच भेटला आपल्याला मस्तपैकी. गाडीवर आपली सवारी जाईल आता डायरेक्ट. पाराला येस नाही मग? काय नाही काय शेतावर घेतास काय? साफसफाई काय मी काल गेलतो 5-6 दिवसांचा, तर आज चालू परत. मस्त एक व्हिडिओ काढते बोलू. ना बुरशी आहे, बुरशी आहे आवाचा सप्ताह. तुमचा हे सप्ताह पारा कितवा? तिसरा. म्हणजे आताच सुटलेलं दिसतंय. बाबा डोलं फोडलं नाही बघा. रातभर नुसतं कुट्टान बस. आता मी चाललोय कुठाला बघ, आग लावीन. ये मग आमच्या पाराला ना. आमचा आवाज कमी वाटते नाही ना, बेकार. पारा चालू आहे, मी लेट झालोय. काय ना, आपलाच पारा बघून घेते ना आपल्याला.
तर मित्रांनो बघितलं हो कसा आमचा सप्ताह असते गावांचा. प्रत्येक गावात असा सप्ताह असते मला माहीत आहे, पण काही ठिकाणी नसते, काही ठिकाणी असते, तेवढा पण आपल्याला माहीत नाही. पण आमच्या एरियाला तर सगळी गावं असते. तर 5 दिवस झालं मी देवलान गेलो नाही, त्याचे मुलं आज गेलो देवलान. बघू कशी एन्जॉय करू, म्हणजे काय सप्ताह बघू. म्हणजे वर्षांशी एकदा सप्ताह येते, त्याची मुलं जावायला लागते. आणि उपवास 7 दिवस उपवास म्हणजे बाबा. तर जाऊ दे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही परंपरा कोणत्या गावात चालते. तर चला टाटा बाय.